माझ्या लाडक्या बहीण योजनेची 18व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे, ज्यामध्ये महिलांना तब्बल 4500 रुपये मिळणार आहे आणि काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला 4500 रुपये मिळतील की 3000 रुपये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. यासोबतच काही महिलांना मकर संक्रांती निमित्त साडी सुद्धा गिफ्टमध्ये मिळणार आहे आणि मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा मिळणार आहे. आणि यासाठीच महाराष्ट्र सरकारद्वारे मकर संक्रांतीचा सुपर अपडेट जाहीर करण्यात आलेले आहे. या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना संक्रांतीचे खास ओवाळण्याचे जे मिळणार आहे आणि राजकीय हालचाली म्हणजे इथे जे इलेक्शन आहे त्याला लक्षात घेता महिलांच्या खात्यात डबल हप्ता म्हणजे थेट 3000 रुपये डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहे. सोबतच ज्या महिलांना 17वा हप्ता नाही मिळाला त्या महिलांना 17वा हप्ता नोव्हेंबरचा, 18वा हप्ता डिसेंबरचा आणि जानेवारीचा 19वा हप्ता असे 3 हप्ते मिळून तब्बल 4500 रुपये मिळणार आहे. आणि जर तुम्हाला 17वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला 18वा म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि 19वा म्हणजे जानेवारीचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित करून तुम्हाला 3000 रुपये डीबीटीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. तर कधी मिळेल हा 18वा हप्ता? तर 18व्या हप्त्याची संभाव्य तारीख राहणार आहे 10 जानेवारी ते 2026 ते 14 जानेवारी 2026च्या दरम्यान होऊ शकते. हे मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल. पण महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहे त्यामुळे आचारसंहिता जर लागली तर हीच हप्ता तुम्हाला 26 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान वाटप केला जाऊ शकतो. म्हणजे 20 जानेवारीच्या नंतर हा हप्ता कधी तुम्हाला मिळेल. पण हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे. आता हे 5 मुद्दे तुम्हाला तपासणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. पहिलं, तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आणि बँकसोबत सीडिंग असलं पाहिजे म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप किंवा ॲप्लिकेशन जे तुमची जे वेबसाईट आहे लाडक्या बहीण योजनेची त्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस अपलोड असलं पाहिजे. आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि तुमची KYC पूर्ण असली पाहिजे. तरच महिलांना लाडक्या बहीण योजनेचा हा हप्ता मिळणार आहे.